निफाड शहराचे उपनगराध्यक्ष अनिल कुंदे आणि त्यांच्या भावांना अंधश्रद्धायुक्त असा जादूटोणा करणी भानामतीचा प्रकार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार निफाडमध्ये नुकताच उघडकीस आलेला आहे। पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। खरं तर महाराष्ट्रामध्ये जादूटोणाविरोधी कायदा मंजूर होऊन 13 वर्षे झालेली आहेत। या कायद्याचे नियम अद्याप झालेले नाहीत आणि त्याची कडक अंमलबजावणी होताना दिसत नाही। तसे जर झाले तर ह्या प्रकारांना मोठ्या प्रमाणात आळा बसू शकेल आणि दुसऱ्या बाजूला असे दैवी तोडगे अंधश्रद्धायुक्त करणी कवटाळ करण्याचे प्रकार यावर लोकांनी विश्वास ठेवू नये आणि असे आढळल्यास पोलिसांना किंवा महाराष्ट्र आणीच्या कार्यकर्त्यांना तात्काळ कळवावे असे नम्र आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा नियमन समितीच्या वतीनं आम्ही करीत आहोत। निफाड शहराचे उपनगराध्यक्ष अनिल कुंदे आणि त्यांच्या भावांना अंधश्रद्धायुक्त असा जादूटोणा करणी भानामतीचा प्रकार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार निफाडमध्ये नुकताच उघडकीस आलेला आहे। पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। खरं तर महाराष्ट्रामध्ये जादूटोणाविरोधी कायदा मंजूर होऊन 13 वर्षे झालेली आहेत। या कायद्याचे नियम अद्याप झालेले नाहीत आणि त्याची कडक अंमलबजावणी होताना दिसत नाही। तसे जर झाले तर ह्या प्रकारांना मोठ्या प्रमाणात आळा बसू शकेल आणि दुसऱ्या बाजूला असे दैवी तोडगे अंधश्रद्धायुक्त करणी कवटाळ करण्याचे प्रकार यावर लोकांनी विश्वास ठेवू नये आणि असे आढळल्यास पोलिसांना किंवा महाराष्ट्र आणीच्या कार्यकर्त्यांना तात्काळ कळवावे असे नम्र आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा नियमन समितीच्या वतीनं आम्ही करीत आहोत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।